मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज आपण महाराष्ट्र महसूल संहिता अधिनियम 1966 मधील एक महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण कलम आपण पाहणार आहोत. हे कलम शक्यतो वकील बांधव मित्रांसाठी आवश्यक आहे, तसेच पक्षकारांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 मध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याने एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाला पुढे कोणत्या अधिकाऱ्यांसमोर ते चॅलेंज करायचं, कोणत्या अधिकाऱ्यांसमोर ते अपिलामध्ये मांडायचं, ते किती दिवसामध्ये मांडायचं, सदरचं अपील हे करण्यासाठी काही कालमर्यादा किंवा वेळ काही निश्चित केलेली आहे का, त्याचसोबत कोणत्या तारखेपासून कोणत्या दिनांकापासून आपण एखादा अपील आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत दाखल करू शकतो, तसेच सदरचे अर्ज किंवा सदरचे निर्णय मिळवण्यासाठीचा वेळ वगळता आपल्याला अपील दाखल करता येते का, हे आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 म्हणजेच की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966. तर मित्रांनो, या जमीन महसूल संहितेमध्ये कलम 250 सांगितलेला आहे. 250 काय सांगतो? पिरियड्स विदिन विच अपील्स मस्ट बी ब्रॉट. म्हणजे मित्रांनो, हा कालावधी 250 कलमामध्ये सांगितलेला आहे की या कलमांप्रमाणे कोणत्या प्रकारच्या अपील या योग्य त्या वेळेमध्ये दाखल झाले पाहिजेत, दाखल केले पाहिजेत. तर मित्रांनो, कलम 250 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम चे कलम हे सांगतं की नो अपील शॅल बी ब्रॉट आफ्टर 60 डेज. म्हणजे मित्रांनो, काही निर्णयावरती कनिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील दाखल करण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. 60 दिवसांचा कालावधी जर संपला तर 60 दिवसाच्या कालावधीनंतर अशा प्रकारचा अपील आपल्याला हे दाखल करता येणार नाही, असं कलम 250 मधील उपकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे. तर असं कोणत्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला 60 दिवसाच्या आत अपील दाखल करावं हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये मित्रांनो, जो अधिकारी कलेक्टर लेवलच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा आहे, तसेच सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा जो अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याकडून जर एखादा निर्णय पारित झालेला असेल आणि तो निर्णय जर आपल्याला चॅलेंज करायचा असेल तर त्याला अपिलाची कालमर्यादा, वेळ मर्यादा ही 60 दिवस दिलेली आहे. 60 दिवसामध्ये कलेक्टर पेक्षा दुय्यम दर्जाचा अधिकारी तसेच लँड रेकॉर्डच्या अधीक्षक पेक्षा दुय्यम दर्जाचा अधिकारी यांनी जर एखादा निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय 60 दिवसाच्या आत आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चॅलेंज करावा लागतो. तसेच मित्रांनो, इतर केसेसमध्ये जे नायब तहसीलदार आहेत किंवा महसूल अधिकारी आहेत, यांचे आदेश जर आपल्याला चॅलेंज करायचे असतील तर ते आपण एसडीओ म्हणजेच की उपविभागीय अधिकारी, तसेच याला काही ठिकाणी प्रांत अधिकारी सुद्धा म्हणतात, यांच्याकडे सदरचे निर्णय हे आपल्याला 90 दिवसांच्या आत चॅलेंज करावे लागतात. म्हणजे एखाद्या तहसीलदाराने, एखाद्या नायब तहसीलदाराने जर एखाद्या जमीन महसूल संदर्भात किंवा एखाद्या फेरफार संदर्भात एखादा निर्णय दिलेला आहे तर तो सदरचा निर्णय हा आपल्याला 90 दिवसांच्या आत चॅलेंज करावा लागतो. म्हणजे अपिलामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक 60 दिवस आणि एकामध्ये 90 दिवस. 60 दिवस हे कलेक्टर लेवलच्या अधिकाऱ्यांपेक्षा दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याने जर असे काही निर्णय दिलेले असतील किंवा अधीक्षक लँड रेव्हेन्यू
या अधिकाऱ्यांपेक्षा दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जर निर्णय दिलेले असतील तर त्याला 60 दिवस कालावधी लागू आहे. आणि तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासारख्या किंवा महसूल अधिकारी यांच्यासारख्या किंवा अव्वल कारकून यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी जर एखादा निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय हा एसडीओ कडे चॅलेंज करण्यासाठी 90 दिवसाचा आपल्याला अपील पिरियड असतो. तर मित्रांनो, सदरचा 60 दिवसाचा पिरियड आणि 90 दिवसाचा पिरियड जो की अपीलासाठी सांगितलेला आहे तो केव्हापासून गृहीत धरला जातो किंवा केव्हापासून त्याला गृहीत धरावे. तर मित्रांनो, या जमीन महसूल संहितेमधील कलम 250 मध्ये सांगितलेलं आहे की सदर निर्णय आलेल्या दिनांकापासून, तसेच ऑर म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ऑर्डर इज रिसिव्ड बाय द अपिलंट, म्हणजेच सदर निर्णय आलेल्या दिनांकापासून तसेच जो अपिलार्थी आहे त्यानं सदरची ऑर्डर ही ज्या दिवशी सत्यप्रती मिळवलेली आहे त्या दिवशीपासून हा पिरियड हा काउंट केला जाणार. म्हणजे त्या दिवशीपासून 60 दिवस आणि तुमचे 90 दिवस हे गणले जाणार, गृहीत धरले जाणार. तसेच मित्रांनो, अशा प्रकारच्या ऑर्डरच्या सत्यप्रती मिळवण्यासाठी जर आपण एखादा अर्ज दाखल केलेला असेल आणि सदर अर्ज हा ज्यावेळेस आपण दाखल केला त्यावेळेस पासून ते सदरच्या प्रमाणित प्रती म्हणजे सदरच्या आदेशांच्या प्रमाणित प्रती जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हापर्यंतचा कालावधी, म्हणजेच की अर्ज दाखल केल्यापासून त्या सत्यप्रती तुम्हाला ज्यावेळेस मिळतात तिथपर्यंतचा कालावधी हा या कायदेशीर अपील दाखल करण्याच्या पिरियडमधून वगळला जाणार. म्हणजे सदरचा कालावधी हा तुमच्या अपीलासाठी गृहीत धरला जाणार नाही, म्हणजे तो माफ केला जाणार. म्हणजेच तुम्ही 1 तारखेला जर अर्ज दिलेला असेल आणि सदर अर्जाची प्रत ही तुम्हाला जर 25 तारखेला मिळाली तर 1 ते 25 या दिवसाचा कालावधी हा तो अपिलामध्ये गृहीत धरला जाणार नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज दाखल केला तो दिवस म्हणजे त्याच्या आधीचा दिवस, तो दिवस आणि ज्या दिवशी तुम्हाला कॉपी मिळाली तो दिवस वगळतात त्यानंतरचा दुसरा दिवस, तिथून तुमचं हे अपील दाखल करण्याचं लिमिटेशन कालमर्यादा ही सुरू राहणार. तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात पाहिलं की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम मध्ये कलम 250 मध्ये कुठल्या अधिकाऱ्याने जर एखादा आदेश केला तर कुठल्या अधिकाऱ्याकडे आपण ते अपील करायला हवे व त्या अपीलाचा कालावधी किती आहे, तसेच तो अपील कालावधी हा कुठपासून पकडला जाणार आणि कोणत्या तारखेपासून तो गणला जाणार आणि सदरच्या आदेशाच्या जे काही आपण प्रमाणित प्रती मागितलेल्या आहेत त्या प्रमाणित प्रती मागण्यासाठी गेलेला कालावधी हा वगळला जाणार. हे थोडक्यात मित्रांनो कलम 250 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये सांगितलेले आहे. जर ही माहिती आवडली असेल आपल्याला तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे YouTube चॅनल आपण नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करावे. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.